गणपती बाप्पाचा सर्वात आवडीचा पदार्थ कोणता असं कोणी विचारलं तर आपण चटकन मोदक असं बोलून मोकळे होतो. उकडीचे मोदक तर अनेकांच्या आवडीचा विषय. आज आपण पुण्यातील एका मोदक फॅक्टरीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्या ठिकाणी दिवसाला तब्बल 50,000 मोदक बनवले जातात. पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये मेढी मोदक फॅक्टरी असून गेल्या अनेक वर्षापासून अनेक महिला या ठिकाणी काम करतात. आणि विशेष म्हणजे तुम्हाला फक्त या ठिकाणी गणेश उत्सवातच नाही तर वर्षातले 365 दिवस मोदक मिळतील. सुमारे 40 महिला या ठिकाणी मोदक बनवत असून त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर या ठिकाणी हातवळणीचे मोदक बनवले जातात. पुण्यातील अनेक प्रसिद्ध मिठाई दुकानांना गणेशोत्सवाच्या काळात कोथरूडच्या मोदकाच्या कारखान्यांमधून मोदकांचा पुरवठा होतो. अतिशय मस्त, दिसायला सुरेख आणि पाहता क्षणी आपण त्या मोदकांच्या प्रेमात पडू असा त्यांचा आकार असतो. तसेच देशभरात अनेक मोठे मोठे सेलिब्रिटी जे आहेत ते देखील या मोदकांचे फॅन आहेत. सुरुवातीला अगदी 30 ते 35 मोदकापासून सुरुवात केलेली होती माझ्या आई वडिलांनी. आता आपण जवळपास 35 ते 40 हजाराच्या घरात आपण मोदक बनवतो. इकडे जवळपास 40 ते 50 बायकांना आपण यातून काम देतो. त्यांना आपण जवळपास नाही म्हटलं तरी महिना 2 महिना आपण त्यांना मोदकाचं ट्रेनिंग दिलेलं आहे की कशा प्रकारे मोदक वळले गेले पाहिजेत, कशा प्रकारे ते सुबक दिसले पाहिजेत आणि किती वेळात तो मोदक किती सेकंदात झाला पाहिजे. एक मोदक कमीत कमी 15 सेकंदामध्ये एक मोदक वळला गेला पाहिजे. अशा प्रकारे आपण त्यांना ट्रेनिंग देतो. पण मोदक म्हणजे मोदकाचं जे ऍक्च्युअल नक्षीचं काम आहे तिथपर्यंतची जी प्रोसेस आहे ती आपण बऱ्यापैकी ऑटोमेशन त्याच्यामध्ये वापरतो. आणि मेन जे मोदक नक्षी करण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे हँडमेडच टच आपण त्याच्यामध्ये देतो. कुठेही आपण त्याच्यामध्ये मशिनरीजचा यूज करत नाही. 100% आपला मोदक जो आहे तो हातवळणीचा आहे. पण हा मोदक 35 रुपये पर पीस अशा याच्याने झोमॅटो किंवा स्विगी असा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण आता सध्या तो विकायला सुरुवात केलेली आहे. गेली 17 वर्ष पुण्यातील मेढी कुटुंब हे या ठिकाणी मोदक बनवण्याचा व्यवसाय करतं. हातवळणीच्या मोदकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अतिशय चविष्ट आणि त्यावरून केसर लावलेल्या या मोदकांना पुण्यातील वेगवेगळ्या प्रसिद्ध दुकानांमध्ये देखील मोठी मागणी आहे. गणपती उत्सवात सुमारे दिवसाला 1 लाख एवढे मोदक या कारखान्यामध्ये बनवले जातात. मोदक बनवण्याचा देखील कारखाना असू शकतो हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. पण म्हणतात ना, पुणे तिथे काय उणे, हे यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.